मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आणि कार्य यावर संपूर्णपणे प्रकाश पाडणारं मराठीमध्ये एक चरित्र ग्रंथ आहे, जो धनंजय कीर यांनी लिहिला आहे. धनंजय कीर यांनी लिहिलेला हा चरित्र ग्रंथ यामुळे महत्त्वाचा ठरतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असतानाच 1954 साली तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाईफ अँड मिशन या नावाने प्रसिद्ध झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पर्सनल असिस्टंट नानकचंद्र तू जेव्हा धनंजय कीर यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत घेऊन बाबासाहेबांकडे गेले, तेव्हा बाबासाहेब आणि नानकचंद्र तू यांच्यामध्ये जो संवाद झाला तो पुढील प्रमाणे. मी जेव्हा हसत हसत मुखाने त्यांच्यासमोर गेलो, तेव्हा आपल्या चष्म्याच्या जाड काचांमधून त्यांनी माझ्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं आणि त्रस्त सुरात म्हणाले, "तुला एवढं प्रसन्न व्हायला काय झालंय? काही विशेष घडलंय का?" मी किंचित दचकलोच, अडखळत एवढेच म्हणालो, "साहेब, धनंजय कीरांनी लिहिलेलं आपलं चरित्र आत्ताच मिळालं." आणि म्हणाले, "हा लेखक मला 2-3दा भेटला होता. काही घटनांच्या संदर्भात काही स्पष्टीकरणे विचारून गेला, पण ते काही त्यानं सगळं यात लिहिलेलं नाही. ती एक दीर्घ आणि प्रदीर्घ अशी कहाणी आहे." सुस्कारा सोडून पुढे ते म्हणाले, "कोणीच ते लिहू शकणार नाही, पण काही का असेना या लेखकानं प्रयत्न तर केले." बघा मित्रांनो, अशा पद्धतीने धनंजय कीर यांनी बाबासाहेबांशी भेटून आणि खूप अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिलेला तो चरित्र ग्रंथ आहे. त्यामुळे वाचकांनी नक्कीच वाचावा असा हा चरित्र ग्रंथ आहे. धन्यवाद.